नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग टाइम पुणे विथ प्राइस ॲक्शन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. निफ्टी ॲक्च्युली मिड कॅप निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि ॲप्लिकेशन आहे ट्रेडिंग व्यू. जसं नेहमी सांगतो त्याप्रमाणे बरेच दिवस झाले व्हिडिओ केला नव्हता. आज जरा बऱ्यापैकी वेळ मिळाला म्हणून म्हणलं एक तर व्हिडिओ करावा. त्या कारणाने तुमच्याशी बोलणंही होत जाईल आणि गाईडही करायला मिळत जाईल तुम्हाला काही काही गोष्टी महत्त्वाच्या. आजचा ट्रेड देण्यासारखा म्हणजे आजचा ॲक्च्युली मी 2-3 दिवस झाले गडबडीतच होतो. गडबडीमध्येच ट्रेड घेतले त्यामुळे काही कुठलाही मी शॉर्ट वगैरे टाकला नव्हता. आता मी सेटअप टाकतो की कुठल्या सेटअपने मी कॉल घेतोय. ॲक्च्युली निफ्टीमध्ये आज कॉल घेतले होते, पुट घेतले होते, कॉल पुट दोन्ही घेतले होते. बघत होतो जिथं अपॉर्च्युनिटी मिळाली तिथं, पण निफ्टीमध्ये दोन्ही वेळा मला लॉस झाला होता. बट म्हणून मग मिड कॅप मी चेक केला तर मिड कॅपमध्ये मला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याच अपॉर्च्युनिटीसाठी मी थोडासा एक शॉर्ट बनवला आणि त्यात मी शेअर केलेलं आहे. शॉर्ट असा होता की आजचं जे मार्केट आता कंटिन्यू डाऊन ट्रेंडला आहे. डाऊन ट्रेंडला मार्केटमध्ये जेव्हा पण मार्केट राईज होईल तेव्हा आपण पुट घ्यायचं आहे. आता मार्केट राईज झालं आहे आणि आपण पुट घेतोय. तर ह्या पद्धतीने मार्केट वर्क करतं. आता मी साधारणतः या दरम्यान वगैरे घेतला असेल ट्रेडिंग लाईन या दरम्यान साधारणतः मी घेतला होता कॉल पुट. जसं मार्केट वर गेलं होतं आणि या दरम्यान मी घेतला होता आणि मला माझे पॉईंट्स घेऊन मी बाहेर पडलो होतो. आज मनासारखे मिळाले नाही पॉईंट्स. 90 to 100 पॉईंट्स मी कन्सिडर करतो की मला मिळायला हवे त्या हिशोबाने, कारण लॉस पण तसा आपण होत असतो. तो लॉसही आपला कव्हर झाला पाहिजे. नुसतं लॉस होतं 2000चा आणि आपल्याला पॉईंट्स मिळत आहेत 1000चे, म्हणजे 1000 रुपये मिळतात आणि 2000चा लॉस करतोय, तर त्याला अर्थ नाही आहे. तर मी आता मला परवा 2-3 दिवसापूर्वी लॉस झाला होता. साधा एकदा 1200-1300चा झाला होता आणि एकदा कधीतरी 1000चा झाला होता. 2000चा एकदा झाला होता. पण 2 ट्रेड प्रॉफिटेबल गेले तर ते लॉस जो होता तो कव्हर झाला त्यात आणि ओव्हरऑल 1000 रुपये 1500 रुपये आपण प्रॉफिटेबल राहतोय. म्हणजे म्हणायची पद्धत की मंथ एंडिंगला तुम्ही जेव्हा पण तुमचं जे काय तुम्ही बुक लिहिताय किंवा नोट करून ठेवताय कुठे की मला प्रॉफिट किती मिळतोय त्याचं बेरीज वजाबाकी जी करताय त्यामध्ये ओव्हरऑल ती प्लसमध्येच गेली पाहिजे, हे माझं सांगण्याचा उद्देश आहे. तर मी त्या पद्धतीनेच करतो आणि आजचा ट्रेड जो घेतला होता सेल ऑन राईज. मार्केट जसं वाढेल, जेव्हा डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंडला मार्केट जर वर वाढलं असेल ना तेव्हा आपण नेहमी तिथं पुट घ्यायचं. बघा, एकदा दोनदा मार्केटने 3 वेळा मार्केटनी सपोर्ट घेतलेला आहे आणि हाच घेऊन मी हा ट्रेड घेतला. इथं मार्केट पोचलं आणि साधारणतः इथं मी ट्रेड घेतला आणि मार्केट डाऊन, नंतर परत मार्केट वर गेलं. तर यामध्ये नवीन ट्रेडर काय करतात, काहीच कळत नाही ना, वर खाली होते का, तर व्हॉलेटिलिटी आणि व्हॉलेटिलिटीमध्ये मार्केट हे अपॉर्च्युनिटी आपल्याला देतं आणि ही घेता आली पाहिजे. तर या पद्धतीने घेतलं. मिडकॅपमध्ये मला चान्स मिळाला, निफ्टीमध्ये काहीच फायदा झालाच नाही त्यामुळं. तर तुम्हाला याचाही चार्ट मी दाखवतो. हा बघा, मिडकॅपचा जो मी घेतला होता त्याचा हा चार्ट बघा कसं गेलं आहे. साधारणतः या दरम्यान मी या दरम्यान मी कॉल घेतला होता. म्हणजे या दरम्यान मी ट्रेड घेतला होता 88च्या आसपास आणि 158ला मी बाहेर पडलो. ठीक आहे, तर या दरम्यानचा मी सेटअप ठेवला होता आणि बाहेर पडलो. रिस्क रिवॉर्ड मॅनेज केला होता माझ्या पद्धतीने. नेहमीच असं मी सांगतो की कॅपिटलच्या 10 ते 15% मी रिस्क ठेवतो. जे काय कॅपिटल लावतोय तुम्ही तसं पर लॉट जसं तुम्ही लावताय त्या हिशोबाने, तर कॅपिटलचं 10 ते 15% ठेवायचं आणि पण मिळताना आपण त्या हिशोबाने जास्त घेतले पाहिजे. की त्यावर 10%, 10-15% तुम्ही लॉस जर घ्यायची तयारी ठेवताय तर ॲटलीस्ट 40%, 35%, 40% तुम्हाला प्रॉफिट झाला पाहिजे. तर ओव्हरऑल नंतर तुम्ही प्रॉफिटेबल होतात. तुमचा एक ट्रेड लॉसमध्ये गेला, दुसरा ट्रेड लॉसमध्ये गेला, पण तिसरा ट्रेड तुमचा प्रॉफिटेबल झाला, पण पहिले जे लॉस आहे 2 दिवसाचे तेही तुमच्या कव्हर झाले पाहिजे. ते कव्हर होऊन तुम्हाला 1000-2000 रुपयाचा प्रॉफिट दिसला पाहिजे, तर तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहाल. नाही तर मग मार्केटमधनं लवकरच बाहेर पडावं लागेल आपल्याला. तर असं नाही, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
तर आज बरेच दिवसांनी व्हिडिओ केला आहे, तर नक्की मला सांगा कसा वाटला व्हिडिओ, आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकॉनला जिथं तुम्ही सबस्क्राईब करताय त्याच्या शेजारी बेल आयकॉन दिसतो, त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा. म्हणजे जेवढे मी अलर्ट, जसं मी व्हिडिओ टाकत असते त्याचे अलर्ट तुम्हाला मिळत जातील. आणि प्रत्येक वेळी मला व्हॉट्सअपवर वगैरे लिंक पाठवणं शक्य होत नाही, तर त्यामुळे वेळही जातो आणि ट्रेडही हातातनं जातो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. तर आणि आता चाललंय माझं की रोजचे आपण 2,000 मिळवू शकतो का? रोजचे 2,000 म्हणजे ॲक्च्युली महिन्यातले 20च दिवस ट्रेडिंग डे असतात, त्यामध्ये पण कुठला हॉलिडे वगैरे आला तर तो मायनस होतो. तर माझा विचार आहे की रोजचे 2,000 रुपये आपण मिळवू शकतो का? तर त्या हिशोबाने माझं प्रॅक्टिस चालू आहे, आणि ते जर तसे झाले तर मग तर छानच आहे. मग तुम्हालाही त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह एक गोष्ट मिळेल की तुम्हालाही त्या गोष्टीचा एक अनुभव मिळेल की हां बाबा म्हणजे घेता येतो, की 2,000 रुपये मिळू शकतात आपल्याला मार्केटमधनं. 2,000 मिळाले तरी खूप आहे, काही हरकत नाही. 2,000, आणि ते किती दिवस होतात? 20 दिवस आपण पकडतो. कंटिन्यू किती घेऊ शकतो हे बघायचं. तेव्हा माझं सध्या चालू आहे. त्या पद्धतीने नवीन चालू तारखेपासून, आज तारीख की साधारणतः 14, तर पुढच्या चालू तारखेच्या आसपास आपण त्या पद्धतीने ट्रेडिंग करायला मी सुरुवात करतोय, जे आहे. आणि आता काही दिवसांनी मी माझाही प्रयत्न चालू आहे की लाईव्ह तुम्हाला ट्रेडिंग दाखवायचं, की लाईव्ह यायचं आणि तुम्हाला ट्रेडिंग समोर दाखवतात, म्हणजे 9:15 वगैरे टाईम मी कन्सिडर करा, तसं तुम्हाला एक व्हिडिओमध्ये पण अपडेट करेल किंवा शॉर्टमध्ये सांगेल की कधीपासून चालू होतंय, किंवा आपण लाईव्हमध्ये जेव्हा बघतो तेव्हा तिथं टाईम वगैरे सगळंच येतो की कधीही चालू होतंय. त्या पद्धतीने तुम्हाला अपडेट्स येतीलच. फक्त तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला आयकॉन येतो, नक्की तो प्रेस करा ऑलचा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक डिटेल्स येतील आणि कुठलीही डिटेल्स तुम्हाला चुकणार नाही. चला तर मग थँक्यू सो मच.